नमस्कार मंडळी. कोंढव्याच्या बातमीने आपल्या सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं, आपल्याला सुन्नही केलं आणि आपल्याला संतापही आला. कोंढव्यामध्ये एका तरुणीवर तिच्या घरात घुसून एका डिलिव्हरी बॉयनं अत्याचार केला आणि त्यानंतर तिच्याबरोबर सेल्फी काढून जर कुणाला सांगितलंस तर मी पुन्हा येईन अशा प्रकारची इशारा वजा धमकी त्यानं लिहून ठेवली होती. हे सगळं प्रकरण खूप गाजलं. पोलिसांनी लगेचच पथकं रवाना केली आणि त्या तरुणाला ताब्यात सुद्धा घेतला. त्या तरुणाला ताब्यात घेतल्यावर अनेक गोष्टी समोर आल्या. किंबहुना त्या तरुणीचा मोबाईल सुद्धा जेव्हा तपासला गेला त्यातूनही काही गोष्टी समोर आल्या आणि या प्रकरणात वेगळंच असं ट्विस्ट सगळ्यांसमोर आलं. ही तरुणी त्या तरुणाला गेल्या 1 वर्षापासून ओळखते. एकाच समाजाचे दोघंही एका समाजाच्या मेळाव्यामध्ये ते दोघं एकमेकांना भेटले आणि त्यानंतर त्या लोकांचा संवाद सुरू झाला. ही तरुणी उच्च शिक्षित आहे बरं का, संगणक तज्ज्ञ आहे, एका चांगल्या कंपनीमध्ये काम करते आणि तो गेली वर्षभर तिच्याकडे ये-जा करतो आहे, त्यामुळे तो परिचित आहे सगळ्यांच्या. तरी सुद्धा त्या दिवशी 5:45च्या दरम्यान त्यांच्या दोघांचा व्हॉट्सअप चॅट सुद्धा समोर आलेला आहे आणि त्यामुळे हा तरुण असा दावा करतोय की तिनेच मला बोलवलं म्हणून मी तिच्या घरी गेलो होतो. 8:45च्या दरम्यान तो तिथून निघून गेला आणि त्यानंतर मात्र तिने आपल्यावर अत्याचार झालेला आहे अशी बतावणी केली. तिने अशा प्रकारची तक्रार पोलिसांकडे का केली? तो आपला मित्र आहे हे तिने का लपवून ठेवलं? तिच्यावर खरंच अतिप्रसंग, जसा ती दावा करते की तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केलाय त्याने, असा दावा ती का करते आणि त्यात किती तथ्य आहे हे सगळं तपासांती समोर येईल. तिचे कुटुंबीय हे तिथे नाही राहत, तिच्याबरोबर राहत नाही. ती आणि तिचा भाऊच राहतात फक्त कोंढव्याला. तिच्या कुटुंबियांना बोलवून घेतलेलं आहे. ते आल्यानंतर तिची तपासणी सुद्धा केली जाईल आणि सत्य काय ते समोर येईलच. पण हा तरुण असा दावा करतोय की तिने मला बोलवलं होतं, मी वर्षभर तिच्याकडे जातो आहे, मी परिचित आहे, आम्ही दोघं संवादात संपर्कात आहोत आणि त्यामुळे मी त्याही दिवशी तिच्याकडे गेलो होतो आणि 8:45ला मी निघून गेलो. त्यांचे व्हॉट्सअप चॅट या मुलाच्या मोबाईलमधून समोर आलेले आहेत. त्या मुलीने मात्र स्वतःच्याच एका ॲपमध्ये व्हिडिओ एडिट केला, म्हणजे त्या दोघांचं छायाचित्र इमेज जे आहे ते एडिट केलं आणि त्यावर स्वतःच तिने असा इशारा लिहून ठेवलेला होता. या मुलीला, या तरुणाला का अडकवायचं होतं? ती जो अतिप्रसंग करण्याचा दावा करते तो खरा आहे का तो तरुण खरं बोलतो आहे? या सगळ्या गोष्टी तपासांती समोर येईल. पण धक्कादायक बाब आहे, अशा प्रकारे आपल्याच मित्रावर अतिप्रसंग केल्याचा आरोप करायचा, आधी त्याला बोलवायचं आणि त्यानंतर असा आरोप करायचा. नेमकी तिची मानसिकता काय आहे? काय त्या दोघांमध्ये असं बिनसलं जेणेकरून तिने अशा प्रकारचा आरोप त्याच्यावर केला? हे सगळं तपासांती समोर येईल. पण धक्कादायक घटना समोर आली आहे कोंढव्यामधली आणि त्यामुळे खळबळ उडालेली आहे. या प्रकरणासंदर्भात तुमची काही अधिक माहिती असेल आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.